तर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील आणि विश्वजित कदमांवर टीकास्त्र डागलं होतं। त्यावर आता विश्वजित कदमांनी प्रत्युत्तर दिलंय। पडळकर म्हणजे डोनाल्ड ट्रम्प लेवलचे नेते असा मिश्किल टोला विश्वजित कदम यांनी लगावलाय। तर मागील लोकसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी ठरवून तिकीट विकलं आणि इव्हेंट उभा केला, त्यामुळेच विशाल पाटील खासदार झाले असं पडळकर म्हणाले होते। त्यावर विश्वजित कदमांनी प्रत्युत्तर दिलंय। विश्वजितना स्वतःचं इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागे कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे। विशाल त्यांना माहीत होतं याची तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहीत होतं सगळ्यांना। ह्या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजितना आणि जयंत पाटलांनी। विशाल अपक्ष उभा राहील हे ना विश्वजितला माहीत होतं ना हे जयंत पाटलांना माहीत होतं। विशाल निवडणूक लढवतोय हे कळाल्यानंतर ह्याची हवा गेली, तेव्हा काय ते बरोबर नव्हते। त्यांना तर नाईलाज झाला की आता शरीरांतर बरोबर राहायचं। त्यामुळं विश्वजितनी फार काय एवढं मोठ्यानं बोलण्याची आवश्यकता नाही अजिबात। आणि बघू ना, मैदान काय आता जवळच आहे ना, 2019 काय लांब नाही, आम्ही त्या मैदानात आहेच। गारपिटीवरती आता घेतली होय, परंतु नुकतेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुम्ही आणि खासदार साहेबांनी नाही याच्यावरती थोडक्यात ते महान नेते त्यांनी फार मोठा आरोप केला आपल्यावर, ते डोनाल्ड ट्रम्पच्या लेवलचे असं देखील त्याविषयी थोडक्यात जरा बोलला असता म्हणलं ना, ते डोनाल्ड ट्रम्पच्या लेवलचे बोलू शकत। मुंबईकरांसाठी उद्या महापालिकेत हाय व्होल्टेज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी उद्या ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे। पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून सकाळी 11 वाजता महापालिका आयुक्तांच्या दालनात ही बैठक होईल। जनगणना 2027 साठी बीएमसीच्या प्रचारावर भर देण्यात येतोय। जनगणना प्रचारासाठी सेलिब्रिटींची मदत घेतली जाणार आहे। जनगणना 2027 सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक प्रचार प्रसिद्धीचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी बीएमसी यंत्रणेला आवाहन केलं। नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सेलिब्रिटी, क्रीडापटू, प्रभावशाली व्यक्तींचा वापर केला जाणार आहे। 1 ते 15 मे 2026 दरम्यान स्वगणना, 16 मे ते 14 जून घरगणना टप्पा, तर समाज माध्यम, चित्रफितींच्या माध्यमातून जनजागृतीवर भर घातली जाणार आहे। तर विभागनिहाय पथकांना प्रचारासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना आहेत। मुंबई महापालिकेच्या के पूर्व वॉर्ड अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। लग्नाचा आमिष दाखवून 3 वर्ष अत्याचार केल्याचा आरोप आहे। नितीन शुक्ला विरोधात विक्रोळी पार्कसाइड पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे। देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक्स आयटी आणि एआय आयुक्तालय महाराष्ट्रात उभारणार आहे। आयुक्तालय उभारणीसाठी राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे। यामुळे शासन सेवा अधिक स्मार्ट आणि जलद होणार आहे। स्टार्टअप्सला शासनाचा सपोर्ट असून विशेष प्रोत्साहन मिळणार आहे। तर आधुनिक टेक्नॉलॉजी शिकण्याची विद्यार्थ्यांना आणि युवकांना आता मोठी संधी आहे। आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।